गुरुजी, आता सर्व मुलांच्या मनामध्ये एक शंका आहे. ती शंका मला पण आहे आणि त्याचं उत्तर मला वाटतं तुम्हीच द्याल समर्पक. आता अन्नप्रसाद ज्या वेळेला आपण वाढत असतो त्यावेळेला असं का की माझं ताटात सगळं अन्न आल्यानंतर मी लगेच का नाही जेवायला सुरुवात करायची? चेतन दादा म्हणत होता की सगळ्यांना वाढून झाल्याशिवाय कोणी सुरू करू नका, कोणी सुरू करू नका. तर असं काय, याच्या मागचा नेमका अर्थ काय की माझ्या ताटात आलं तर मी पटकन का नाही खायला सुरुवात करायची? शेवटच्या ताटात पूर्ण जाईपर्यंत मी का थांबायचं? हे थांबण्याची काय गरज आहे मला? अशी संख्या सर्वांची असेल आणि माझी पण आहे. बरोबर बरोबर, अगदी छान विचारलं बरं का. म्हणजे जेव्हा आपण पंक्तीला जेवायला बसतो ना, त्यावेळेला शेवटच्या व्यक्तीला मिळेपर्यंत आपण शांत थांबायचं असतं, किंवा शेवटच्या व्यक्तीचं जेवण होईपर्यंत सुद्धा आपण शांत थांबायचं असतं. याचं कारण का, तर आपल्या ताटात ज्या वेळेला अन्न येतं आणि आपण शेजारच्या ताटाकडे पाहतो, त्याच्या ताटात जर अन्न आलं नाही आणि आपण एकट्यानेच खात राहिलं तर मग ती विकृती आहे, ते चांगलं नाही. अगोदर दुसऱ्याला मिळालं पाहिजे आणि मग मला. आपली भारतीय संस्कृती अगोदर दुसऱ्याचा विचार करते. आणि तुम्हाला सगळ्यांना श्लोक माहीत आहे, सर्वे पिसुकिना संतु सर्वे संतु निरामया सर्वे भद्राणी पश्यंतु मा कशी दुःखम आपणयात. म्हणजे सगळ्यांना ज्या वेळेला मिळेल त्यावेळेला मला मिळालं पाहिजे, ही भावना आहे, ही धारणा आहे. ही भारतीय संस्कृती आपल्याला शिकवते. काल मी तुम्हाला एक विचार सांगितला होता, आपल्या ताटातलं आपणच खाणं ही प्रकृती आहे. आपण खात असताना दुसऱ्याला खायला घालणं ही संस्कृती आहे. आणि आपण खात असताना दुसऱ्याच्या ताटातलं ओढून घेणं ही विकृती आहे. विकृती जेव्हा प्रकृतीवर मात करते तेव्हा संस्कृती निर्माण होते. आणि म्हणून आपल्याला संस्कृती निर्माण करायची आहे. म्हणून आपण इतरांना खायला घालायचे आणि नंतर स्वतः खायला बसायचे. आणि याचं मूर्तिवंत उदाहरण बरं का, तुमच्या समोर उभं येते म्हणजे हिमांशू काका आणि विमलेश शेठ आणि त्यांचे 2-3 जोडीदार. आम्ही जरी काय करतो तर आम्ही लगेच ते आपल्या वयाचा आदर करून ते म्हणतात, सर तुम्ही लवकर घ्या, आणि आम्हाला ताट प्रसाद तिकडे आणून दिलं जातं. पण मी खूप वेळा निरीक्षण केलं की हिमांशू दादाला सांगितलं, विमलेशला सांगितलं की तुम्ही प्रसाद घ्या, पण ते तसं करत नाहीत. सगळ्यांचं खाऊन झाल्यानंतर मग ते शेवटचं ताट हिमांशू दादाचं असतं. मग त्या याच्यामध्ये काही उरले किंवा नाही, मी त्यांना म्हणतो, अहो याच्यात काही शिल्लक पण राहिलं नाही आता. मग आता तुम्हाला सांगितलं मगाशीच घ्या, तर का घेतलं नाही? तर विमलेश दादा काही दाखवतोय, काही कमी पडलं तर ते असतातच ना, लगेच मागवतील, पण ते मागवायची पण वेळ येत नाही. तर ते पुन्हा अगदी थोडं जे काही असेल ना ते अगदी आनंदाने खातात, त्रागा करून खात नाही. तुमची माझी अवस्था फार वेगळ्या प्रकारची असते. आपल्याला शिल्लक राहिलं नाही तर आपण लगेच आरडाओरडा करतो. पण खरंच हा माणूस स्थितप्रज्ञ माणूस आहे बरं का. मी ज्या वेळेला हिमांशूकडे पाहतो त्यावेळेला सगळी स्थितप्रज्ञेची लक्षणं हिमांशूमध्ये दिसतात. आमचे मुळीक साहेब पुढे गेले. मुळीक साहेब